राजकीय बातमी समोर येते आहे। आमदार रोहित पवार यांचं कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आंदोलन सुरू होतं आणि हे आंदोलन त्यांनी मागे घेतलेलं आहे। विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू होतं। मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन थांबवतोय असं रोहित पवार यांनी म्हटलंय। तर पंढरपुरामध्ये रोहित पवार यांचं आंदोलन सुरू होतं। मुख्यमंत्र्यांनी चर्चा करू या संदर्भात असं आश्वासन दिलेलं आहे, त्यामुळे हे आंदोलन मागे घेतोय, थांबवतोय असं रोहित पवार यांनी विधान केलंय। मात्र रोहित पवार यांच्या आंदोलनावर महाजन यांनी टीका सुद्धा केली आहे। रोहित पवार यांचं गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, सरसकट ही कर्जमाफी मिळावी यासाठी हे आंदोलन सुरू होतं आणि अखेर त्यांनी हे आंदोलन मागे घेतलंय। मुख्यमंत्र्यांनी या विषयावर चर्चा करू असं आश्वासन दिल्यानंतर रोहित पवारांनी हे आंदोलन मागे घेतलंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। विजय, रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांचं आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेतलेलं आहे, आणखी काय त्यांना आश्वासन दिलेलं आहे? विविध प्रश्नांवर त्यांचं हे आंदोलन सुरू होतं। नक्की जगदीश सर, जर बघितलं तर पंढरपूरमध्ये रोहित पवार यांनी अन्नत्याग उपोषण त्या ठिकाणी केलं होतं। त्या ठिकाणी सरकारच्या वतीने 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी बस आली होती त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नसल्याची आर जी आहे ती या नवीन कर्जमाफीमध्ये घालण्यात आलेली आहे। त्याचबरोबर अन्य काही मागण्या आहेत, त्या संपूर्ण मागण्या घेऊन रोहित पवार हे उपोषणाला बसले होते। शेतकऱ्यांना सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी द्यावी, त्याचबरोबर जे प्रोत्साहन रेग्युलर कर्ज भरत आहे त्यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून 1 लाख रुपये द्यावे अशी मागणी जी आहे ती रोहित पवार यांनी केल्याची पाहायला मिळाली होती आणि त्या ठिकाणी सरकारने त्यांचं उपोषण सोडलं। मात्र त्यानंतर बैठक घेऊ या संदर्भात, कर्जमाफी संदर्भात विचार केला जाईल असं म्हणलं गेलं। मात्र यावरती कुठलीही उपाययोजना जी आहे ती आतापर्यंत सरकारने केली नाही आणि या कर्जमाफीच्या ज्या अटी घातलेल्या आहेत त्या अटी देखील यामधून काढल्या नाही। त्यामुळे रोहित पवार हे पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। छत्रपती संभाजीनगरच्या क्रॅम्बिल चौकामध्ये त्यांनी आंदोलन केले, यामध्ये रस्ता रोको देखील केला होता। विशेष म्हणजे सुप्रिया सुळे असेल, हर्षवर्धन सपकाळ असतील आणि इतर त्यांचे नेते जे आहेत ते देखील यामध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले। तब्बल 2 तास रस्ता रोको जो आहे तो या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने, महाविकास आघाडीच्या वतीने जे आहे ते या ठिकाणी करण्यात आला होता आणि त्यानंतर गिरीश महाजन यांनी रोहित पवार यांच्या सोबत दूरध्वनीवरून संपर्क साधला। आपण मुख्यमंत्र्यांसोबत बसूयात आणि बसल्यानंतर या संदर्भात चर्चा करू असं देखील म्हटल्यानंतर रोहित पवार यांनी त्यांचं आंदोलन जे आहे ते माघारी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि उद्या आता मंत्रालयामध्ये रोहित पवार यांना आणि काही शेतकरी नेत्यांना बोलवलेलं आहे। यामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची बैठक पार पडेल आणि चर्चा होईल आणि चर्चेनंतर यावर मार्ग निघेल। विजय, तुम्ही असेच जोडलेले रहा।